लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाचा भाग असतो. लग्नानंतर नवरा बायकोंचं नातं हे अतिशय खास असतं. प्रत्येक सुखदुःखात ते एकमेकांची साथ देतात. मात्र कधी कधी हे नातं सुरू होताच त्यात अडचणी आणि वादही सुरू होतात. अशाच एका लग्नाची आणखी एक कहाणी आता समोर आली आहे. पुढे आपण पाहू त्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. यात एका नवविवाहित महिलेनं पतीवर समलैंगिक असल्याचा आरोप करत मारहाण करून घराबाहेर हाकलून दिलं असल्याचं सांगितलंय. पीडितेनं सांगितले की लग्नानंतर तिला पतीचे धक्कादायक सत्य समजलं. ठाकूरगंज येथील रहिवासी असलेल्या पीडितेच्या वडिलांनी सांगितले की 29 जानेवारी 2024च्या रोजी त्यांच्या मुलीचं लग्न शास्त्रीय नगर लखीमपुरा खेरी येथील असीमपुरी सोबत झालं होतं. लग्नानंतर पतीच्या सांगण्यावरून सासूने मुलीचे दागिने आणि 3 लाख रुपये स्वतःकडे ठेवले. लग्नानंतर पती काहीतरी कारण सांगून दुसऱ्या खोलीत झोपू लागला. 45 दिवसानंतर वारंवार विनंती केल्यानंतर तो तिला बँकॉकला फिरायला घेऊन गेला. तिथेही त्याने बहाणे करून मुलीला पासून अंतर राखलं. तिथे पतीला टक्कल असून तो विंग घालतो असं उघड झालं. त्याला त्याच्या ऑफिसमध्ये महत्त्वाचं काम असल्याचं सांगून तो बँकॉकहूनही लवकर परतला. पत्नीला संशय आल्याने तिने पतीचा मोबाईल तपासला आणि युवराज नावाच्या तरुणाशी व्हॉट्सॲपवर केलेल्या चॅटिंगमुळे नवरा गे असल्याचं तिला समजलं. मुलीने विरोध केला असता त्याने तिला मारहाण केली. कसा तरी तिने त्याच्या वडिलांना सगळा प्रकार सांगितला. यावरून आरोपीने तिला घराबाहेर हाकलून दिलं. पती, सासू, सासरे आणि दीर यांच्या विरोधात छळासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले असल्याचं इन्स्पेक्टर श्रीकांत राय यांनी सांगितलं.